Vehicle, who practically, she has taken an initiative to form the Marathi Local Association, which kind of a dream come true for all of us. And I usually was working as a principal of Elementary Law College in Nashik. She pioneered movement to conduct the trial books back in Marathi. Long back we had made a research on that in collaboration with the State Bar Council of Maharashtra and Dr. Ajay Nathani sir, college principal, and it was sent on the deputation and it was serving as a principal assistant judge. And there it was articulated that NB is the only college which conducts the trial book competition that in Marathi. So having a Marathi Book Association, number one. Number two, conducting, organizing this competition event, the Marathi opinion that credit goes to Vaidyaman. Apart from that, we got very good professors who are very experienced professors. Even Rahul sir, yes sir, from years together, yes sir, Dr. Ambedkar Law College, has been here in law school at Nagpur. Same is the case of Anita Deshpande madam. So we are fortunate that we got very experienced academies to take care of the Marathi Book Association. I must acknowledge the dynamics of the students like the Kalkai General Secretary Namrata and their team that they are taking very constructive efforts to make this event a success. So with this little appreciation which was needed, we complete our lecture. So I have been told that we have to interact with the Marathi. That of course I will read, and the relevant places where I am not able to recollect the Marathi terms. Unfortunately, I am actually resorted to the English terms. तर आज मला जो विषय दिलेला आहे त्यामध्ये युक्तिवादाची रणशाळा न्यायाधीशांच्या दृष्टिकोनातून असा त्याचं शीर्षक आहे. आता माझा असा अनुभव आहे की याला रणशाळा म्हणणं मुळात चुकीचं आहे. का तर मी ह्या मुद्द्यापासून सुरुवात करेन. जज म्हणजे कोण आहे तर आपण कधीही विसरता कामा नये. पर्टिक्युलरली आपण जेव्हा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहोत आणि आपण आपल्यावर भाग असतो बर्डन असतो की आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोतच आपण, तर आपण त्यातले गोम जे आहे त्यातलं मर्म समजून घ्या. मर्म असं आहे की जज हा कुठला काय जज असणार, उच्च न्यायालय, उच्चतम न्यायालय, सबऑर्डिनेट ज्युडिशरी, कुठला असणार न्यायाधीश. न्यायाधीश हा तुमच्या माझ्यासारखा एक सर्वसामान्य व्यक्ती असतो. तो सर्वसामान्य व्यक्ती असल्यामुळं त्याचं मन जे आहे, माइंड जे आहे हे कोरा कागद कोराही राहिले असं असू शकत नाही. असं असू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि जे जम्मू काश्मीर हायकोर्टाचे चीफ जस्टिस देखील होते अल्तमस कबीर साहेब, स्वर्गवासी अल्तमस कबीर साहेब, त्यांनी आम्हाला ट्रेनिंगमध्ये ज्युडिशियल अकॅडमी पहिली बॅच होती त्यामध्ये त्यांनी स्पष्ट करून सांगितलं होतं की तुम्ही न्यायाधीश आहात तर तुम्ही असं समजू नका की तुम्ही काही देव आहात किंवा डिव्हाइन एंटिटी आहे, असं नाही. फक्त तुम्हाला तुमच्यावर एवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जेव्हा तुम्ही जजमेंट आणि ऑर्डर्स द्याल त्यावेळी तुम्हाला तुमच्या मनातला सर्व पूर्वाग्रह जो असतो, आपल्या लाईकिंग असतो, डिसलाईकिंग असतो, आपली हिस्ट्री असतो, आपला पास्ट असतो, आपली राजकीय आर्थिक सामाजिक विचारसरणी असतो, ती प्रत्येक व्यक्तीची असते. फक्त ऑर्डर जजमेंट आणि ऑर्डर पास करताना आपल्याला आपल्या पूर्वग्रह आणि आपल्या आवड निवडी ह्या ब्लॉक करून ठेवायच्या आहेत. मला he was very blunt, rather than very realistic and next to impossible that the level can be overcoming this common next to impossible level of God. So being a judge also will be falling prey to all those kind of inducement. Only expectation is that जेव्हा तुम्ही जजमेंट ऑर्डर पास करा त्यावेळी तुम्हाला जे आहे निरपेक्ष पद्धतीने काम करायचं. रणशाळा, जर तुम्ही आपण ही रणशाळा आहे, कोर्ट जे आहे हे रणशाळा आहे, हा दृष्टिकोन जर तुम्ही कोर्ट हाऊसमध्ये प्रवेश केला तर तुम्ही महत्त्वाचं काहीतरी मिस करा. महत्त्वाचं म्हणजे काय की जेव्हा न्यायाधीशाच्या दृष्टिकोनातून म्हणजे न्यायाधीशाची चेअर अशी आहे की त्या चेअरला विवेकाधीन अधिकार आहे, डिस्क्रिशनरी पॉवर्स आहे. हे डिस्क्रिशनरी पॉवर्स जे आहेत ते न्यायाधीशाने तुमच्या फेवरमध्ये वापरावे यावर तुमचा कटाक्ष हा जोर असला पाहिजे. त्याकरता तुम्हाला कोर्ट जे आहे हे रणशाळा आहे, कोर्ट प्रोसिडिंग ही रणशाळा आहे, ही संकल्पना तुम्हाला मुलापासून मनातून काढून टाकण्यात लागेल. परिणाम होता असा आहे की when you are approaching before the particular
judge. You have kept in mind that you are not approaching to any judge as Mr. ABC. You are approaching to the chair, to that designation, to that code. So therefore, you should not have your own first-hand opinions. It may be there, you are blocking. And when you block the opinions about the judges, which will be subject to opinion, स्वतःचं मत हे भावनेच्या भरामध्ये निर्माण झालेलं असू शकतो, परंतु कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या चेअरला मान द्यायचाच आहे. जो का कारण तुम्ही कॉमन लॉ सिस्टममध्ये मध्ये आता देशातील एका लॉ कॉलेजमध्ये मधून डिग्री पास केलेली आहे, तो कोर्टात गेल्यानंतर सिस्टमचा भाग आहे. सो आउटसेट यू मस्ट बी पोलाइट, सबमिसिव्ह, हंबल. आता आपण मुद्द्यावर येऊ. न्यायाधीशांचा दृष्टिकोन हा ट्रायलच्या बाबतीत खटला चालू आहे, खटल्याच्या संदर्भात. खटला हा दिवाणीपासून असेल, फौजदारी असेल. खटला म्हणजे त्याच्यामध्ये एक्झिक्युशन प्रोसिडिंग जी आहे, डिग्रीची एक्झिक्युशन प्रोसिडिंग पण असू शकते. तर खटला हा कुठल्याही प्रकारचा का असेना, ज्यावेळी आपण कोर्टामध्ये अप्रोच करतो त्यावेळी प्रथम कर्तव्य आहे की वी हॅव टू मेंटेन दी dignity and decorum of what? Profession. Number 2, dignity and decorum of the code. So how you will be maintaining that? एक तर मी सांगितलं तुम्हाला तुमचा अप्रोच सबमिसिव्ह असला पाहिजे. अप्रोच म्हणजे काय? अप्रोच बॉडी लँग्वेज, तुमचे हावभाव. नंबर 2, अप्रोच ऑल्सो इन्क्लूड्स युअर स्केल ऑफ युअर लँग्वेज. व्हॉट आर लँग्वेज? म्हटलं का लँग्वेज तुमच्या भाषेतली पट्टी आहे मराठीमध्ये त्याला ती कशी असावी, ती अशी मध्यम स्वरूपाची असावी. तर या माध्यमातून तुम्ही जजला कन्व्हिन्स करू शकता की बाबा आय एम मी ॲडव्होकेट who has appeared before you in a bona fide manner. Judge will start giving you that yes, you are officer of the court, this is the officer of the court, and from his demeanor, from his mannerism, I can ascertain that he is going to assist you in that. तो विश्वास त्याच्यामध्ये तुम्हाला निर्माण करायचा आहे. ते तुमचं प्रोफेशनल कर्तव्य आहे. तुम्ही ऑफिसर ऑफ कोर्ट आहात तर कशा करता लिमिटेड पर्पज करता आणि त्या पर्पजवर तुम्ही कमिटेड आहे. पर्पज कुठला आहे? फाइंड आउट द ट्रुथ, सत्याचा शोध घेणे. हे दोन्ही ॲडव्होकेटचे आणि जज क्रिमिनल मॅटर्स असोसिएशनचं कर्तव्य आहे. तर हा दृष्टिकोन अंगी बाळगून तुम्हाला कोर्टामध्ये अप्रोच व्हायचा आहे. तर पहिला मुद्दा जो तुम्ही आर्टिक्युलेट केला कुठला आहे? प्रोफेशनल कंडक्ट यू हॅव टू मेंटेन अँड डेकोरम ऑफ द कोर्ट ऑल्सो यू हॅव टू मेंटेन. अगेन इन ऑर्डर टू हॅव अ कन्सिस्टंट क्लॅरिटी नेमक्याचा अर्थ काय आहे, प्रोफेशनल कंडक्ट म्हणजे काय, डेकोरम ऑफ द कोर्ट म्हणजे काय, तर नेमका अर्थ जर तुम्हाला शोधायचा असेल तर तुम्ही इंडियन ॲडव्होकेट ॲक्ट 1961 वाचन करू शकता. म्हणून अत्यंत त्यामध्ये निरनिराळ्या ड्युटीज ज्या आहेत वकिलांच्या त्या स्पेसिफाय करून सांगितलं. टायटल्स कसे आहेत? ड्युटी ऑफ ॲडव्होकेट टुवर्ड्स ड्युटी ऑफ ॲडव्होकेट टुवर्ड्स कलीग ॲडव्होकेट, ड्युटी ऑफ ॲडव्होकेट टुवर्ड्स क्लायंट, ड्युटी ऑफ ॲडव्होकेट टुवर्ड्स सोसायटी, ड्युटी ऑफ द ॲडव्होकेट टुवर्ड्स लिगल एज्युकेशन आणि लिगल फ्रेटर्निटी. अशा प्रकारच्या ड्युटीज ज्या आहेत त्या डिस्क्राईब केल्या. तर त्यामध्ये की नीतिमत्तेची मार्गदर्शक तत्त्वे ही सगळी विशद केलेली आहे, तुम्ही वापरू शकता. आणि त्या आधारावर त्याशी सुसंगत हे गव्हर्नमेंट ऑफिसर conduct, they need to be considered that yes, you are advocate who is maintaining the dignity and decorum of the court. तो अगोदर हाच आपला अप्रोच होतो. आणि जेव्हा आपण आता कॉम्पिटिशनबद्दल बोलतो, स्पर्धेबद्दल बोलतो, तर तुम्ही ह्याच्यापूर्वी सगळ्या निरनिराळ्या स्पर्धा ज्या आहेत त्या बघितल्या असतील, अटेंड केल्या असतील किंवा यूट्यूबवर किंवा इतर माध्यमांवर बघितल्या असतील. त्याच्यामध्ये बघा तुम्ही अशा टीम्स त्या जिंकतात त्या मॅनरिझम आणि झी सांगितल्याबद्दल ह्या कॉन्सेप्टला ते अप्रोच करतात. मग त्याच्यामध्ये त्यांचा ड्रेस सेन्सचा समावेश होतो, काइंड ऑफ आणि तर मॅनरिझमचा समावेश होतो. त्याच्यामध्ये त्याच्या भाषेची पट्टी दिली रूल आहे कुठल्या प्रकारचे आहे त्याचा देखील समावेश होतो. जे आधारपर संबोधने जे आधारपर संबोधने असतात ते तुम्हाला वापरायला you will have to say no excuse, you will have to say your honor, no excuse, you have to say sahib, no excuse if you travel to Western Maharashtra, Nashik and Pune region, you will have to say meherban code.
हे संबोधने तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये वापरावीच लागेल. कॉम्पिटिशनमध्ये तो जज किती असतो कॉम्पिटिशनमध्ये, त्यांचा जो आयडियल मार्किंगचा पॅटर्न असतो त्यामध्ये ह्या बाबींचा समावेश केलेला असतो. तर ॲज अ टीम वेन ऑफ पार्टिसिपेटिंग इन कॉम्पिटिशन फर्दरमोर वेन यू ॲक्च्युअली गो इन फ्रंट ऑफ लॉ माइंड बिकॉज युअर बीइंग वर्किंग नाही आहे. ह्या लेक्चरचा उद्दिष्ट हाच आहे कार्यक्रमाचा की गाईडलाईन जे आहेत त्याच्या स्वतःची प्राप्त करून घ्यावी आणि नंतर तुम्हाला स्वतःचा रिसर्च हे करायचा. conduct and more paper than paper. When I refer to the origin of the Indian I have comfortable with passing reference to the subject matter research process according to how it's study how the content is presented. And in conduct, I have told you how to pass by late justice Alkamas Commission. Now we have दूसरा मुद्दा है प्रिपरेशन बिफोर द एग्जामिनेशन. एग्जामिनेशन का ट्रायल का संदर्भामध्ये आपल्याला आज आपण चर्चा करायची आहे. प्रिपरेशन बिफोर द एक्झामिनेशन कम्स प्रिपरेशन बिफोर recalling the evidence. तर घटना कुठल्याही स्वरूपाचा का असेल ना साक्ष नोंदणीला किंवा होण्यापूर्वी ॲडव्होकेट्सनी जे आहे ते गुड मॅनर्समध्ये गुड फेजमध्ये जजकडे अप्रोच आहे. कशा करतात इन ऑर्डर टू ॲडमिट सर्टन डॉक्युमेंट्स इफ दे वुड ॲडमिट. जजमेंट जे आहे पुराव्याच्या आधारावर ॲप्रिशिएशन ऑफ एव्हिडन्सच्या आधारावर पुराव्याची पुरावा तोडून मापून झाल्यानंतर न्याय निर्णय येतो. पुराव्यामध्ये काय असतं पुराव्यामध्ये दाखवलेले पुरावा असतो. पुराव्यामध्ये साक्षीदारांनी कोर्टामध्ये शाखेवर कबाली दिलेली असते बयान दिलेलं असते त्याचा समावेश होतो. जेव्हा आपण डॉक्युमेंट पुराव्याच्या बाबतीत बोलतो तर बाकी डॉक्युमेंट्स हे डायरेक्टली ॲडमिसिबल असतात. कारण केस दॅट इज डॉक्युमेंट इज प्रोड्यूस विथ सम मॅटर फोर द पार्ट ऑफ डॉक्युमेंट रेकॉर्ड. उदाहरणार्थ ए आणि बी यांचं लग्न झालेलं आहे. त्याचा बेस्ट पुरावा काय असू शकतो मॅरेज जे हिंदू मॅरेज ॲक्ट मधील सेक्शन 8च्या अनुषंगाने प्रत्येक राज्य सरकारने विवाह नोंदणी पत्राचे नियम आणून दिलेले आहेत. त्या नियमांच्या अधीन राहून विवाह नोंदणी झाल्यानंतर कॉम्प्युटर ऑथॉरिटी इश्यू केलेलं असतं आणि कॉम्प्युटर ऑथॉरिटी हे दत्तक सांभाळत असतं त्याला मॅरेज रजिस्टर म्हणतात आणि त्याची एक कॉपी सर्टिफाईड मॅरेज रजिस्टर. आता मुद्दा असा आहे की प्रिपरेशन बिफोर कमिटमेंट गुड फेजमध्ये तुम्ही कोर्टामध्ये गेलात तुम्ही रिस्पॉन्डेंट करणं आहात मॅरेज झालेला आहे त्याला म्हणजे सत्य आहे त्याला व्हिडिओ पुरावा त्याला साक्षीदार अरेंज मॅरेज तुमचा अप्रोच कसा आहे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी यस टू ॲडमिट आहे तुम्ही स्वतःहून सांगता की बघा जयगर काय नाही जयगर काय नाही इम्प्रेशन चांगल्या पद्धतीने आता पण जजेस काय करतात पुरावापासून पुण्यातून आयडिया येतो आता काय करतात तुम्ही विधानामध्ये गेला तिथे काय करतात तिथे पुरावा नोंदणी करून न्यायाधीश ते दोन्ही पार्टीच्या वकिलांना बोलवून देतात. केस पेपर त्याच्यासमोर ओपन करतात आणि त्यांना अधिकार वाटले विनंती करून बोलतात बघा तुमचे डॉक्युमेंट ॲडमिट आहे ते नाही आहे. दोन्ही ॲडव्होकेट सोबत बसून न्यायाधीशाच्या समोर डॉक्युमेंट्स समोर ॲक्टिव्ह करतात हे चांगला मेसेज आहे. एखादा ॲडव्होकेट हा आपण कोर्टामध्ये इन्फॉर्मली रिक्वेस्ट करतो की वकील साहेब हा डॉक्युमेंट आहे हा ॲक्टिव्ह करून वकील रेकॉर्डचा पार्ट आहे ॲक्टिव्ह नाही तर मला वकील मॅरेज रजिस्टरला बोलावा लागेल जबानी न्याय लागेल अशा पद्धतीने कोणी विनंती केली आणि अपोजिट ॲडव्होकेटने न्याय तर जज प्रिपरेशन बिफोर कमिटमेंट ॲडमिटिंग सर्टन डॉक्युमेंट्स which could be the part of public record. Therefore, moral limits is not practical. कारण की आपण कोर्टाचा अमूल्य वेळ हा वाचतो. जे डॉक्युमेंट ॲक्टिव्ह झाले आहे त्यांना सरळ हे एक्झिबिट नंबर पडतो. एक्झिबिट नंबर कुठल्याही डॉक्युमेंट परिणामाने काय याचा अर्थ हे डॉक्युमेंट जे आहे हे पुराव्यामध्ये एव्हिडन्समध्ये वाचल्या जाणार आहे. हे डॉक्युमेंट वाचल्या जाणार आहे म्हणजे त्याचे कंटेंट जे आहे ते खरे आहेत असं समजून
त्या कंटेंटचा त्या कंटेंटमध्ये लिहिणाऱ्या त्याचा वापर जो आहे हा न्यायाधीश करू शकतो. काही त्याच्यामध्ये एक्झिट नंबर पडणार नाही. तर त्यावेळी कंटेंट जे आहे तसं फॉर एक्झाम्पल मेंटेनन्स मॅटर आहे. बायकोला दावा दाखल केलेला आहे, नवऱ्याची चप्पल नाही येणार आहे असं म्हणणं आहे. तिने काहीतरी सायलेंट सर्टिफिकेट खाजगी नोकरीचं शालेय सायलेंट सर्टिफिकेट सबमिट केलेला रिस्पॉन्ड ते ॲक्सेप्ट करणार नाही. मॅटर मांडायचं आहे. तर जे डॉक्युमेंट आहेत त्यांना डॉक्युमेंट नंबर असाईन करायचा आहे. जे ॲक्सेप्ट होते ॲडमिट झालेला नाही एक्झिबिट नंबर त्यांना ते एक्झिबिट नंबर पडले नाही अशा डॉक्युमेंटला आपण नंबर द्यायला नाही. डॉक्युमेंट नंबर 1, 2, 3, 4 ॲडव्होकेट जे आहे ते बरोबर संबंधित ते नंबर देतात. नंबर दिल्यामुळे काय फायदा होतो? नंबर दिल्यामुळं पुरावा रेकॉर्ड करतानाच्या प्रोसेसमध्ये त्या डॉक्युमेंटचा नामोल्लेख करणं सोपं जातं. काही सिम्पल थोडा असणार आहे. डायरेक्टली तुम्ही रेकॉर्ड करायला बँकेचे डॉक्युमेंट नंबरवर तर अशा प्रकारे त्या डॉक्युमेंटना परस्पर संबंधित पुरावा रेकॉर्डिंगला सुरुवात होण्यापूर्वी जे आहे काही पूर्वतयारी करून याचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की सेटलिंग दी विटनेस लिस्ट. काही न्यायाधीश जे आहे रोज आम्हाला मॅटर लावतात. मॅटर मेक्स फॉर सेटिंग द विटनेस तुमची तारीख तुम्ही लिहायची मॅटर मेक्स फॉर सेटिंग द विटनेस लिस्ट. विटनेस लिस्ट अगदी द्यायचं. मी वादी असेल किंवा प्रतिवादी असेल मी कोर्टाला सांगितलं पाहिजे कोर्टात ऑफिसला की या कुठल्या नॅचरल प्रोसेसला साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये बोलावणार आहे. त्या लिस्टच्या दोन्ही पार्टीने दिल्या पाहिजे. त्या लिस्ट ज्या आहे त्या दोन्ही पार्टीने दोन्ही डिस्कस केल्या पाहिजे. तेच जर घेतो म्हणतो मॅरेज सर्टिफिकेट जर ॲडमिट केलं तर काय होणार आहे? मॅरेज रजिस्ट्रारचं नाव लिस्ट कमी होणार. तर सेटलिंग ऑफ द विटनेस लिस्ट हा इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मूळ कोर्टची तयारी करताना तुम्ही याचा उल्लेख तुमच्या मेमोरियलमध्ये करू शकता की बाबा आम्ही साक्षीदारांची यादी जी आहे ती मोठा किंवा मंडळी न्यायालयाकडून संमत केली. तेव्हा तुम्ही मेमोरियलमध्ये असा उल्लेख करा तेव्हा काय मेसेज कॉम्पिटिशन त्याचे काय असं काय झालं तिसरा मुद्दा आहे एक्झामिनेशनची जबाबदारी. तर तुमचे जे साक्षीदार आहे त्या सगळ्या साक्षीदारांची एक्झामिनेशन चीफ जी आहे ती बोला एक्झामिनेशन चीफ होणार. एक्झामिनेशन उदाहरणार्थ हिंदू विवाहिता आहे तिने मेंटेनन्स करता कॉपी करता पेशंट पाहिजे. तर त्या मॅटरमध्ये तुमचं साक्षीदार कोण असेल ती स्वतः असेल. तर ती साक्षीदार म्हणून विटनेस बॉक्समध्ये तर विटनेस बॉक्समध्ये एंट्री केल्यानंतर काय अभिप्राय की साक्षीदाराने ऑब्झर्वेशन आहे त्या ऑब्झर्वेशनमध्ये त्याला डिजिटल लाईफ हा त्याच्या व्यवसायात पूर आलेला निर्माण झाले. असे म्हणजे ऑब्झर्वेशन आणि पर्टिक्युलर तारखा लग्न केलं. ऑब्झर्वेशन हे आहे बाबा माझा कॉन्ट्रॅक्ट होता माझा वाईफ त्याचा ऑलवेज इन द ग्राउंड स्टार्ट इधर बिलिंग स्टार्ट आहे विवाह चेक कर्तव्य ऑनलाईन आणि मला आता मेंटेन केला जातो नवऱ्याकडे. तर हा वाईफ हा ऑब्झर्वेशन सांगायचा वेळ वाचवल्या करता तुम्हाला 15-20 वर्षापासून काय एक्झामिनेशन चीफ जे आहे त्या रेकॉर्ड केलेला नाही. पण एक्झाम काय होती एक्झामिनेशन चीफचे ॲफिडेव्हिट्स ते कोर्टामध्ये थेट दाखल केल्या जातात. तर आता ही जी त्यांनी माझ्या वाक्य आहे ती जी एक्झामिनेशन चीफ जी आहे शंभर प्रकारच्या स्वरूपामध्ये कोर्टामध्ये दाखल केली. तर ॲज अन ॲडव्होकेट when you are calling any witness into a legal form,
टेक केअर दॅट एक्झामिनेशनची जी आहे मुद्दे सांगत आणि मुद्द्यांना अनुसरूनच असं आम्ही जेवढं आवश्यक आहे तेवढ्या बाबींचा समावेश एक्झामिनेशन चीफमध्ये केला जावा. एक्झामिनेशन चीफचे ॲक्टिव्हिटी सबमिट केल्यानंतर ते पुरावा डायरेक्ट वाचल्या जाणार नाही. अनौपचारिकता सेरेमनीचा भाग या वाढीला असलेल्या तिथे एक्झामिनेशन शपथपत्रामध्ये नोंदलेली आहे. तिला ते घेऊन विटनेस बॉक्समध्ये जावं लागेल आणि विटनेस बॉक्समध्ये तिला सांगायला लागेल की बाबा हे शपथपत्र आहे कोणते दिलेलं आहे. हो 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 खरे आहे बरोबर आहे. तर ज्यावेळी साक्षीदार विटनेस बॉक्समध्ये जाऊन ही एक्झामिनेशनची जी आहे सत्य आहे अशा प्रकारचं सत्यापन अफर्मेशन देत आहे. त्यावेळी कधी कधी विरोधी ॲडव्होकेट जो आहे हा व्यस्त आहे. कायदा काय होतो त्याच्या उपस्थितीत ते पाहिजे, परंतु विरोधी ॲडव्होकेट व्यस्त आहे त्यांना एक ज्युनियर पाठवतो आणि तो मॅसेज कम्युनिकेट करतो आहे जजला. तो आपल्याला PCI मॅटरमध्ये त्यांची हरकत नाही. जे विटनेस बॉक्समध्ये गेलेले आहेत साक्षीदार त्यांना त्याच्यामध्ये उपस्थितीमध्ये आपण होऊ द्या त्याचं काय नाही. अशा प्रकारचा स्टँड जर घेतला तर न्यायाधीशांकडे हा त्यांना मॅसेज करणार आहे. जनरली काय होतं, जनरली डिले करण्याकरता बऱ्याचदा काही ॲडव्होकेट किंवा पार्टीचे ॲडव्होकेट की त्या प्रोसेसच्या वेळी उपस्थित राहतात. त्या फॉर्मॅलिटीचा पार्ट 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी काम करायचं तुमचे सगळे साक्षीदारांनी तुम्हाला विटनेस बॉक्समध्ये घालायला आहे आणि ते गेल्यानंतर ते त्यांचं जे अवॉर्मेंट्स आहेत ते सांगायचे म्हणजे नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये असतं. नॅरेटिव्ह फॉर्म म्हणजे आज मी सकाळी केले रेडी झाले, लोकल पकडली, कॉलेजला गेले, ग्राउंड फ्लोअरला विकल्प गप्पा मारल्या, लेक्चरला जाऊची लोक म्हणून गेलं, शूट बसले, मग हळूहळू त्याच्यातून बाहेर पडले. इन्फॉर्मेशन दिसतो. तर ॲडव्होकेट असं अप्रोच देत असेल की स्टार्ट बिझी आणि अकाउंट कन्फर्ममध्ये ॲज अ जज ॲज अ डिले डिस्क्रिप्शनरी पॉवर जो आहे तुमच्या विरोधात रादर तुम्ही ते अलाव केलं होऊ दिलं कारण ते सगळं नाही पहा तर ते चांगला नसेल. पुढे तिसरा मुद्दा आहे क्रॉस एक्झामिनेशन. क्रॉस एक्झामिनेशनमध्ये हा आपल्याला ॲडव्होकेट करणं असं अवघड आहे. क्रॉस एक्झामिनेशनमध्ये असे प्रश्न ठरावे की त्या प्रश्नांच्या आधारावर साक्षीदाराची विश्वसनीयता ही कोर्टामध्ये त्याबाबत कोर्टामध्ये चित्र सत्य चित्र स्पष्ट होईल. तर काय असतो वादीचा पुरावा झाला मेंटेनन्सच्या मॅटरमध्ये विटनेस बॉक्समध्ये पाकिस्तान गेले त्यांची क्रॉस एक्झामिनेशन झाली. तर डिफेंडंट ॲडव्होकेट काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल तो तर अशा प्रकारचे प्रश्न आहे विचारले की त्या प्रश्नांच्या आधारावर कोर्टामध्ये असा मेसेज जाऊ शकतो. पलिकडे जेव्हा तो कधी असा मेसेज जाऊ शकतो की हा जो साक्षीदार आहे हा साक्षीदार जे कथन करत आहे ते खोटे आहे. तर त्या साक्षीदाराने जे एक्झामिनेशन चीफमध्ये म्हटलेलं आहे सबमिट केलेले आहे त्याची विश्वसनीयता बघायला So anyone who is conducting a cross examination, what law says that you should ask such questions which will be establishing the credibility of the witness. याची विश्वासार्हता काय आहे? अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते संमत असतात. अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याची मुभा असते. पुढे लीडिंग प्रश्न लीडिंग क्वेश्चन सजेस्टिंग the answers. One is asked in a cross examination. So for example, same matter of interest. आणि त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंटचा लाईन ऑफ डिफेन्स असा आहे की बाबा त्याच्या वादी आहे की त्या मॅरेजमध्ये त्या लग्नामध्ये सिरियस होती तिची क्रॉस एक्झामिनेशन चालू आहे. तर कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाईल आहे ना की लग्न झाल्यानंतर तुम्ही वारंवार माहिती जायचा हे खरे आहे ना तुम्ही वारंवार माहिती जायचा क्वेश्चन
have suggested the answers. तुम्ही हो म्हटलं, हां तुम्ही आठवड्यातून 3 दिवस बाहेर जायचा आहे. रीडिंग प्रश्न जे आहे आणि क्वेश्चन सजेस्टिंग आन्सर्स ते विचारले खूप क्रॉस एक्झामिनेशन तुम्ही तुम्हाला फक्त 2च प्रकारचे प्रश्न विचारले. नंबर 1 असे प्रश्न की ज्यामुळे साक्षीदार जो आहे हा खोटे बोलत आहे, चीनमध्ये जे लिहून सांगितलेलं आहे त्या खोटं आहे, तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आहे असे प्रश्न तुम्ही विचारले. नंबर 2 तुम्ही तुमचा लाईन ऑफ डिफेन्स जो आहे तो लाईन ऑफ डिफेन्स साक्षीदाराला वळवून नेण्याच्या दृष्टिकोनातून तुमचा दृष्टिकोन त्याच्या तोंडातून वळवून नेण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही लिहिणी प्रश्न जे आहे ते विचारू शकता. हा व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रश्न जर विचारले तर ते इररिलिव्हंट क्वेश्चन राहणार. एक्झामिनेशन क्रॉस एक्झामिनेशनमध्ये तुम्ही बघितलं सरासरी किती प्रश्न विचारले कुठल्याही साक्षीदाराला जेव्हा क्रॉस एक्झामिनेशन सुरू होतं, पर्टिक्युलरली जेव्हा साक्षीदाराला टाईम विकनेस असेल तर त्यांना कमीत कमी त्याला 60-70 प्रश्न विचारले. कमीत कमी आता त्या 60-70 प्रश्नाऐवजी तुम्ही 30 एक प्रश्न त्याला इररिलेव्हंट विचारता. म्हणजे काय करता कोर्टाचा अमूल्य वेळ हा वाया जज जो आहे त्याला वारंवार सांगायला इररिलेव्हंट प्रश्न. वन्स जज आणि क्वेश्चन लास्ट इररिलेव्हंट क्वेश्चन देन you consider it as I mean you not supposed to answer that question if that question is cracked up. तर मला खूप मध्ये रिलीव्हंट प्रश्न विचारला. ठीक आहे, तुम्हाला विटनेसला डिसाईड करायचं आहे तर ते हेल्दी मॅनर आम्ही विटनेसचे 60 विटनेसचा प्रश्न करा. आणि दॅट काइंड ऑफ कॉलर इन्फॅन्स सस्टेनेबिलिटी अँड जज कॅन ऑल्सो शो आणि ही अलाउइंग सम क्वेश्चन कॅन नॉट डायरेक्टली रिलेटेड पण जर तुम्ही वारंवार रिलीव्हंट प्रश्न विचारत आहात तर मॅसेज जो आहे हा न्यायाचा कसा असणार मॅसेज कसा राहणार की आपण साहेबांना जेव्हा कळत नाही प्लीज असा मॅसेज देखील लावू शकतो की साहेबांना साक्षीदारांना कन्फ्यूज करायचा आहे असा देखील मॅसेज स्पर्धेमध्ये भाग घेताना तुम्हाला ज्ञान पद्धतीने तुमच्या पॉलिसी आहे मला रिलेव्हंट प्रश्न जे आहेत ते साक्षीदारांना विचारायचे. ट्रायल लेवलचं ट्रायल कोर्ट लेवलचं बुक कोर्ट मराठी होणार मला कळवलेलं आणि तुम्हाला साक्षीदार करायचे आहे ते निवडताना मला रिलेव्हंट व्यक्तीला साक्षीदार निवडायला म्हणजे क्राईम साक्षीदार मॅट्रिमोनियल मॅटर असेल मॅट्रिमोनियल मॅटरमध्ये क्राईम विवाहित नंबर 2 त्यांना प्रश्न विचारायचे त्याच्यात लागणार आहे क्रॉस एक्झामिनेशन मला रिलेव्हंट क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे. हा चौथा मुद्दा आपण डिस्कस केला ट्रायलच्या बाबतीत ट्रायल सुरू असेल किंवा न्यायालयाच्या काय अपेक्षा असतात वकिलांच्या त्याची पुढचा मुद्दा आहे असिस्टंट कोर्ट. न्यायालयाची अशी अपेक्षा असते की ॲडव्होकेटनी कोर्टाला जे आहे ते मदत करतात पण मदत म्हणजे कशा पाहिजे मदत डिफरेंट दॅट दिस ॲडव्होकेट्स दी assist judge in ascertaining the correct meaning of the law. Law is having the number 2 court expects from the advocate that this law precedent in a proper manner has been assured or narrated to the court. बऱ्याच कायद्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी ज्या असतात त्या सब्जेक्ट मल्टिपल इंटरप्रिटेशन तर अशा वेळी हा माझा काय दृष्टिकोन आहे तुम्हाला एक सिनियर ॲडव्होकेट सिनियर ॲडव्होकेट जेव्हा न्यायाधीशाला सांगतो तेव्हा आपल्याला मदत होते हा प्रोव्हिजनचा अर्थ काय तर अशा प्रकारची मदत जी आहे ती न्यायाधीश इनडायरेक्ट मॅनरमध्ये हा वारंवार ॲडव्होकेटकडे मागत असतो. काय बोलतो तो असं बोलतो हा वकीलचा या रेग्युलर कायद्यामधला हा सेक्शन तिथे लागू आहे बरोबर आहे हां वकीलचा पोलीस असा आहे पोलीस असं सांगतो तुम्ही ऑपॉर्च्युनिटी डोंट नेवर फॉरगेट
that when we talk about the bar is a single entity. So advocate was hundreds of friends who will be assisting him. The same manner, judges are also judge is a bench. So if you are starting the opportunity to assist the judge काय करता है तो फोन करेगा. त्याच्या मित्राला फोन करेतो. अर्जंट असेल तो डायरेक्ट खाली उतरेतो. आणि त्याचा मित्र जो आहे गणितमधला तो शिक्षक आहे त्याला फोन करेतो. त्याला ऐसा प्रॉब्लेम आहे. त्याला पण किती ना सिरियस असते ते पण बदलतं. ते बरी काय बदलतं. So what the friends for the rest of us now in this background आपण विचार आहे आपण फ्रेंडमध्ये ॲडव्होकेट्स सांगतो की काय तुम्ही ज्याचा विश्वास संपादन दुसरा मुद्दा मी बोलतो बोलण्यास कुठला न्यायनिवाडा हा आपल्या मॅटरमध्ये आपण लागू आहे त्या संदर्भात सेन्सिअरली जे आहे न्यायाधीशाला सांगायला की हे जे जजमेंट आहे ह्या जजमेंट आहे याचा ratio disparity is the law as well as law favor the same when facts of the cases are same पण तुम्ही कसं केलं तुम्ही काय केलं तुम्ही म्हणून आता डाउनलोड करून टाकले 15 मिनिट डाउनलोड केले होता करून प्रत्येक 50 मला सांगा कुठला बेस करताय प्रॅक्टिकल क्लासमध्ये वाचायचं प्रॅक्टिकल आहे नाही तू जे क्वेश्चन सगळे जजमेंट हे सुसंगत आहे सुसंगत आहे तर आपण जजमेंटच्या सगळ्या आधीला होत होतं दुसरा प्रश्न ते काय असतं ठीक आहे असू शकते 50 जजमेंट आणि झाले आहे सगळे लिमिट असू शकते दूसरा प्रश्न due to highlighted the legal questions on which you are supposed to draw the attention of those नसेल केलं पहिला असं केलं आणि तुम्ही कॅज्युअल जजमेंट रादर तुम्ही रिलेव्हंट क्वेश्चन जे आहे हायलाईट केले आणि तुम्ही थोडा स्टडी केला जुनियर करा कसं करायचं स्टडी केला आणि तुम्ही टोटल म्हणता की जुनियर एलिमेंट्स आणि मॅरेज that what is the ratio so in that case you are helping for in ascertain so official to do just in our पद्धतीने तुम्ही कसं काहीच केलं 50 जजमेंट आपण स्वतः जरी रिलेव्हंट आहे त्याच्यात प्रति प्रश्न दिला रिलेव्हंट क्वेश्चन मार्क केला नाही तुम्हाला काही स्कोर सबमिट करायचं आहे नाही जस्ट काय करा अदर साइड आगे करून काय करणार स्टुडिओ सांगतो जुनियरला वाचायला डिसाईड करतो तो सांगेल कशा पद्धतीने हायलाईट करून देणार की होतं फॅक्ट्स आर नॉट आयडेंटिटी तो फॅक्ट्स फक्त मॅटर द्यायला आयडेंटिटी हे रेशो ही ॲक्च्युअली केलं तसं म्हणून तसं त्यांनी केलं होते ॲडव्होकेट म्हणजे जो ॲडव्होकेट आहे त्याने जजमेंट आपण केलं तर त्या न्यायाधीशाच्या मनातून उतरला दुसरं ॲडव्होकेटने वाचायचं तो काय करेल दुसरं all the judgments are individual. Judgment when just have been one level. And this is understanding. Now this matter takes all the seven judgments and just apprise the court and we judge what manner of operation will come from the so या ठिकाणी जे आहे पुढे जेव्हा तुम्ही स्पर्धेमध्ये आहात स्पर्धेमध्ये तुम्हाला एक वाक्य त्या ठिकाणी वाक्यप्रयोग करायचं कसं वाक्यप्रयोग करायचं तुम्हाला सांगायचं आहे बाबा मी मेहरबान होता समोर नमूद करू इच्छितो की आमच्या घटनामध्ये संबद्ध आणि लागू असलेले न्यायनिवाडे दाखल केले गेले आहेत दोन्ही मॅटर्सच्या जे फॅक्ट्स आहेत वस्तुस्थिती आहे ती कशी समान आहे हे दर्शवणारा भाग जो आहे तो हायलाईट करून दिलेला आहे असं तुम्हाला स्पर्धेमध्ये assisting the court also includes obeying or
respecting the orders in time to time न्याय निवाडा 50-50 असू शकते का 50-50 क्रिकेट आपण सिंगल कंडक्ट काही दिसतात आहे काही मॅचेस अशा आपण ड्रॉ झाल्या म्हणजे टेस्ट मॅच असेल तर ड्रॉ होण्याची असते न्याय निवाड्यामध्ये असं काहीच नसतं न्याय निवाड्यामध्ये एक पक्षाला जिंकतो तर ज्या माझ्या लोकांना माहिती केलेलं आहे मिसलियस ऑर्डर and to belong to agree to the various of the number of orders, especially given control emotions. You want to know something that doesn't know the law. तुम्हाला तो रिस्पेक्ट द्यायचा आहे जजला आणि जजला द्यायचा बोला तुम्ही म्हणजे हे कसे ऑर्डर केली तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला रिस्पेक्ट फ्री अप्लिकेशन डोक्यावरती सर्टिफाईड कॉपीचा ऑर्डर सर्टिफाईड कॉपीचा पण तेव्हा सांगतो जेव्हा आपल्याला ऑर्डरच्या पेपर मिळत आहे तर ऑर्डर जे आहे त्या ऑर्डर तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा आणि तुम्ही डोंट अग्री टू द व्हेरी ऑर्डर ॲक्च्युली टू रिस्पेक्ट टू ऑर्डर and the topic is फॉरवर्ड म्हणजे मला एक लाईन टाकलेली असते आपल्या त्याच्यामध्ये दिसली आहे एक्सपर्ट दुला मॅडम आहे जनरली काय असतं फॅक्ट्स कम्युनिकेट करतात ते तुम्ही नोट टाकलेली असते की बाबा पार्टिसिपंट देर आर रिझ्यूम प्लीज सपोर्ट द एक्झिक्युशन ऑफ सर्टन एलिमेंट फॅक्ट्स प्रश्नाच्या स्वरूप लक्षात घेता काही बाबी ह्या गृहीत धरण्याची मुभा दिल्या जात आहे असं बऱ्याच एक मोठ टाकलेली असते मुद्द्यावर येतो आपण मुद्द्यावर डिस्कस केला आपण डिस्कस केला की ॲडव्होकेट जेव्हा पण काही मुद्दे गृहीत धरले तेव्हा मी लाईनमध्ये त्या मोबाईलमध्ये टाकतो तो निर्माण बोलला दिनांक आपला आदेश दिला पेपर दिलेला आहे फॉर एक्झाम्पल मेंटेनन्सचा मॅटरमध्ये आपण पेशंटवर मेंटेनन्स हे 100% बेसिसकडे फाईल होतच नाही कारण मेंटेनन्स आपण पर्टिक्युलर पिटिशन फॅक्ट्स आहे तुम्ही जर असं म्हणाले टाकले किंवा व्यवहार कोर्टाने आम्हाला ते अंतरिम पावती त्याचा आदेश जो आहे तो आम्ही दोघे घेतला त्याचं आम्ही पालन केलं तर अशा पद्धतीने शो दॅट हाऊ being a party or being advocate for a party, how much to support in the administration of justice. पुढचा मुद्दा आहे taking cognizance of the fundamental law of land. While engaging on the land, fundamental law of land is constitutional doctrine of the particularly अशा मॅटर्समध्ये सब मॅटर पर्टिक्युलरली अशा मॅटर्समध्ये ज्यामध्ये घटने जे आहे ते स्त्रियांच्या संदर्भात आहे घटने जे आहे त्याच्यामध्ये ओल्डेज पर्सन इन्व्हॉल्व आहे घटने असे आहे इन्व्हॉल्व आहे घटने असे आहे त्याच्यामध्ये सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय व्यक्तींचा त्या खटल्यामध्ये समावेश आहे You are practicing before the transport of fact and those got opportunity to meet with the constitutional law under the higher division. Higher division ला constitutional law च्या संदर्भामध्ये प्रॉपर राहण्याचे काम करण्याची संधी जी आहे ती रोजच्या बरोबर तुम्हाला संधी नाही स्पर्धा जी आहे प्रायोगिक आहे स्पिरिट फंडामेंटल लॉ ऑफ लँड वगैरे लँड आणि अप्रोच तर त्याच्यावर कुठले रिपोर्ट आर्टिकल्स आहेत त्यांचा उपयोग आपण दिवाणी फौजदार करण्यामध्ये की त्यांचा उपयोग आपण मध्ये मिसलेशनच्या त्याच्यामध्ये पहिली कल्पना आहे सोशल जस्टिसची मागणी काय आहे सोशल जस्टिस सोशल हा त्याचा बेसिक अप्रोच Now you know some dynamics are what is the dynamics?
काय आपण म्हणतो सोशली बॅकवर्ड पीपल तुमच्या सोसायटीला आता बंद करून नाही नेहमी चिल्ड्रन ओनली पेरेंट्स मानव नाव यू ऑल्सो गिविंग सोलेज अँड बिलीफ टू देम युनिट स्टेट ही संकल्पना त्याच्यात अपेक्षा आहे. आता तुमच्या मॅटरमध्ये जर हे व्हलनरेबल ग्रुप्स जे आहेत ते सवाल लेट्स प्रिझ्यूम दॅट यू आर फाइंडिंग सम मॅटर अगेन्स्ट ट्रायल. So, as an advocate, you can do message to the board. Let's see how sensitive I am. As an advocate, even though I am advocate of opposite side, but मला याची पूर्ण जाण आहे की या खटल्यामध्ये जो आहे माहिती असतं त्यामुळे आपल्याला जाण आहे आणि मग डिलेइंग दिस मॅटर कंटिन्यू मॅटर असा मेसेज तुम्ही तुमच्या अप्रोच करून घेऊ शकता. तो डॉक्टरचा काम असतो तो सुद्धा जनरल आपला बिहेवियर स्कोपामध्ये तुम्ही मेसेज जयला देऊ शकता. जयला जेव्हा मेसेज करणार तेव्हा तुम्हाला त्याचे केस मिळणारच नाही. आधी काही 15 कॉस्टली श्रीमंत आहे त्याच्यामध्ये स्पेशल प्रोजेक्ट मेंटेनन्सचं मॅटर तुम्हाला आपण लेक्चरसाठी काय लेक्चरसाठी टाईम दिलेली आहे. मेंटेनन्सचं मॅटर आता झाला आहे डेटा काय करायचा डेटा मॅटर अलाउच करायचं ॲज अ प्रोफेसर कसं आणि तुला असं होतं की मेंटेनन्सचे घटके असतात त्याच्याबद्दल ओनली क्वेश्चन ही क्वांटिटी ऑफ मेंटेनन्स त्याला काय वापरत सुद्धा फॉर एक्झाम्पल हा विवाहालयाला दिवी आहे तर दिवीमध्ये मेंटेनन्स आहे किंवा एअरलाईन केसेस आहेत त्याच्यामध्ये विवाह झालेला हे सिद्ध राहिला तर अदर मेंटेनन्स मॅटर म्हणजे काय ॲज अ ॲडव्होकेट यू शुड क्लिअर and your advocate for this one. So the focus should not be that how maintenance will be so that they will all be on the social policy. Yeah, now because there is a factor of administration in the relation. Financial resources are controlled. Women approaching the board is the last alternate. The social pressure is there. Any women, married women going to the board will not be appreciated by the society now. And externally, very norms and तुम्ही काय करताय तरी ती जरी पेशंट जास्त बघत असेल नव्हत्या तरी तो मेंटेनन्स मला राहिलंच पाहिजे. मी अगोदर म्हणणार क्वांटम ऑफ मेंटेनन्स तरी काय हा प्रश्न मला कानावर जास्त विचारतात तरी काय ती नवऱ्याची जास्त कमवत असेल तर डोक्यात जायचं आहे तिने फक्त कन्सिल करायचं सांगतो म्हणजे असं होऊ शकत नाही की त्या मुलाला पोटामध्ये येईल आणि तिथे सुई मोठं मॅनरमध्ये सांगितलं की बाबा एवढी झाली कमी झाली असं सांगितलं. अशा वेळी नवऱ्याला हे रेकॉर्ड आणायचं आहे की सॅलरी कशी आहे आणि कोणता निर्णय द्यायचा आहे की बाबा किती क्वांटम ऑफ मेंटेनन्स आपल्याला दिलं आता मी स्टेटमेंट काय केलं की माझं त्याच पद्धतीने मला कॉन्टॅक्ट होतं की बाबा जर असं पुरावा लागलं की नवऱ्याचा पगार घेतला नाही बापाचा पगार लावा लागला ॲक्च्युली मेंटेनन्स सिच्युएशन जे आहे पण जनरली असं होतं उत्पन्न म्हणजे कन्सिल केलं जातं. कोर्टाला काय सांगितलेलं आहे कोर्टाला सीधं डेटा ट्रेडिंग मैदानाला काय सांगितलं सीधं डेटा सेन्सिटायझेशन कसं केलं फेमिनिस्ट स्टुडंटवर विश्वास ठेवणार का हे लिमिट एकच करतात आणि वाय आय टोटली that you can have scanning of the region is also to come across certain regions where even they are more expert. General research, when you go to general research, they are financially disadvantaged person. That's the exploitation book. मग काय काही 10% इन्व्हेस्टर घेऊन फायदा but legislative policy because policy आहे 90% and when you harm to have this policy when your legal system is an advisory legal system where as far as criminal administration justice is concerned the notion that hundreds of culprits if they go unpunished all right but single innocent should not be punished where parameter of the law evidence is that proof beyond the doubt if you have created a single doubt in the mind of the judge then is criminal crime accused is going to be और हाथ रेशो का या एडवाइजरी legal system की कोशिश करें ये कॉन्टिन्यूअस legal system की कोशिश करें मग तो फायदा तुम्ही सिव्हिलमध्ये दॅट फायदा ड्युटी काय आहे ते काम माझा मुद्दा असा होता की
मी न्यायाधीश म्हणून काम करताना बघितलं आहे की त्यांनी कशा प्रकारे अभ्यास करतात मला त्या दिवाळीचा स्टेज अशा इशूवर ते करण्याची गरज नव्हती. जेव्हा त्याला त्याला दिसतं तेव्हा तो माइंड डिवाइड करून शकतो. ओके मला मॅक्स kind of automotive, but I am going to see I am for really that female, because they have convinced you are तो माझा मुद्दा जो होता तो तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन वर्क आणि आपण प्रॉब्लेम जाण this social concept that is not clear. There is not the duration of CST. There are 17 that we go ahead. Article 3 that is question of self-determination. हमारे इंटरेस्ट होगी मैंने तो बोलूँ बात इंटरेस्ट बोलूँ बस तो ज़्यादा नहीं मैंने कहना तो भी आ रहा है एक्सेप्ट करें तो आर्टिकल 21 फ्री लीगल एज कॉन्सेप्ट आहे फ्री लीगल कोर्टावर असे कायदा असतात प्रायव्हेट समिती नाशिकला की त्यांना वकील एंगेज करा हे म्हणते commercially that is what because the land is in the national private something government education आहे private सेवा कोर्टामध्ये the half process they are going to there they are going to court and they are just filing some random applications prove that they are but of course what is the court that त्याचा आपण रस्ता आहे काय घंटा लागणार नाही डायरेक्ट नाही त्याने ऑक्सिजन घेतला आहे काय होतं ऑक्सिजन घेतला आहे त्याचा लोक व्यवहार करत नाही मी आलेली समजतो ऑक्सिजन घेतला साईन करा पण तिथे असं आहे कोण नाही त्यांनी काही करायला काही डिसाईड करा तुम्ही शोध जो एजन्सी केलं वरती अंडामध्ये तर ती जाणीव तुम्हाला असली क्रिमिनल मॅटर्समध्ये मेरी इसको मेरे दो मेरे तो अधिकार तो आहे तर ठाणे जाणार नव्हती ठाणे तो अधिकार आहे तिथे तुम्ही आहात सरकारी वकील आणि सरकारी वकील आहे तुम्ही जर त्याला कॉन्फ्लिक्ट नाही तुम्ही पब्लिक पॉलिसी पब्लिक पॉलिसी Let's take the example of non-value. Non-value bidder, it's not operating model. It's a matter of bicycle. Where accused bicycle commercial of very good. Bicycle. If I want to watch, I should one day see her. Bicycle कोणता तपास करायला किती वेळ लागेल आता तो non-value त्याच्यामध्ये तुम्ही आहात सरकारी तुम्ही त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट करता बेल मिळाली काय अप्रोच असेल कन्क्लुजन नंबर 1 if you don't know the law conclusion number 1 is in case that you got some kind of personal grudges against the ठीक आहे नवीन न्यायाधीश असेल ऐकून घे सीएम सांगतात इथे तर एवढा सिंगल त्याचा मान करा म्हणतात त्याचा अपमान करतो का कारण किती और 1980 संदर्भात नॉन वेलेबल दिली होती पोलीस कस्टडी एक सबसे काय सरकारी वकील आपण त्याला अपोजिशन करत आहे तो काय करतो मॅच्युअर आहे तो याला बरोबर यस यू आर नॉट ओके ते यू वांट समथिंग मोर ते तर त्याच्या अशा की जुजबी होतो ते प्रोसिक्युशन करत असते ते बरं आता माहिती बाबा किंवा बेगाम विरोध केला एवढं तर केला तो होत्या येणार उद्या नंतर डीजीपी जो असेल त्याला जर चेहरा आवडत नाही त्याला नोटीस देईल किंवा प्रॉब्लेम नॉन-वेलेबल आणि फेमस आणि प्रॉब्लेम अपोजिशन तो अपोजिशन डिस्कस मारतो आला एक मॅटर
माझ्या गावाला अनेक पैसे ह्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचे आहे, तुम्हाला कम्युनिकेशन द्यायचं आहे, तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन द्यायचं आहे, that would be began and what exactly points we will discuss. पहिला मुद्दा असा होता प्रोफेशनल कंडक्ट आणि कोर्टचा डेव्हलपमेंट आहे मेंटेन करायचा. दुसरा मुद्दा असा होता प्रिपरेशन करायची आहे बिफोर कन्सिडर ऑफ एव्हिडन्स इन्क्लूड सेटिंग ऑफ डिजिटल विटनेसेस, ॲग्रीमेंट सर्टन डॉक्युमेंट्स एक्सेट्रा. नंतर एक्झामिनेशन ऑफ चीफच्या बाबतीत कसा अप्रोच करायचा ॲडव्होकेट्सचा, क्रॉस एक्झामिनेशनमध्ये कसा असावा अप्रोच. नंतर वकिलांनी मदत केली लॉ अँड कॉन्स्टिट्यूशनल लॉच्या संदर्भात जाण यांची सेन्सिटिव्हिटी दिसून पुढे काही काही पर्सनल एक्सपिरियन्सेस आहे ते रिलेव्हंट आहे म्हणून मी शेअर करतो. पहिला I will not sharing my personal experiences other than that. All questions I interact with all questions relevant and I make the questions relevant. I will give no question to be relevant. कोर्टामध्ये जा जज म्हणून जा जज जज करायचा कुठला ॲडव्होकेट हा कसा वापरतो समज बरोबर तो तुमच्या आवडीचा जज आहे कोर्टामध्ये जाऊन बसा आणि ऑब्झर्व अँड तुम्ही जज अँड कम्पेअर दी कंडक्ट ऑफ द ॲडव्होकेट and their style and their body language and this will be proper how the proper communication you learn something from it. सुट्ट्या पडल्या किंवा एक्सप्रेशन करा बघा त्याच्यामध्ये ड्राफ्टिंगचे स्थानिक वेगवेगळ्या कशा आहेत. एखादा मॅटर पुरावा दाखल असेल ते बघा जेव्हा आपण प्राप्त न्यायालय तुम्हाला ॲज ए सपोर्ट इन दॅट मॅटर यू हॅव टू पार्टिसिपेट आपली बाबी आहे आणि या इव्हेंटला जे आहे ते सक्सेसफुल बनवणार. एक पर्सनल एक्सपिरियन्स मी एका मिनिटात शेअर करू शकतो. उत्तर प्रदेशमध्ये गेलो होतो वाराणसीला बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये गेलो सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे रिफ्रेशर कोर्स होता 21 दिवसांचा मोठे मोठे प्रोफेसर्स त्या ठिकाणी आहेत. इथे मी बघितलं तर त्या लोकांनी सुंदरपणे डेव्हलप केली कायदा क्षेत्रात देखील नाव घेऊन सांगण्यासाठी प्रोफेसर तयार करून आहे वेबसाईटला जा गेलो 2019 वर्ष त्याच्यासोबत मी डिस्कस केलं. त्याचं नॉलेज प्रेझेंटेशन आउटस्टँडिंग हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये हां परदेशात प्युअर इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये आउटस्टँडिंग. त्याने मला सांगितलं की त्याने आलेल्या हिंदीमध्ये त्या डिपार्टमेंटला गेलो ते LLB आणि त्याच्यामध्ये हिंदी मीडियम्स आहे काशी विश्वविद्यालयात त्यांचं मटेरियल बघितलं म्हणून तिथे स्टेटने स्पॉन्सर केला आणि प्रोफेसरांनी मेहनत करून जे मटेरियल आहे ना ते लँडमार्क आहे इंग्लिशमध्ये सगळं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलं आणि त्या लेवलपर्यंत त्यांनी तिथे डेव्हलप केलं.
म्हणजे उपक्रम आहे हा. एका खूप मोठ्या फोरमवर विश्वासला तिथे 2 महिन्यापूर्वी माझा इंटरव्ह्यू झाला. 7 एक्सपर्ट बसले होते, 7 एक्सपर्ट. त्याच्यामध्ये एक जे होते ते गव्हर्नमेंट साईडचे मोठे अधिकारी होते. त्यांनी मला म्हटलं का हा लिगल सिस्टीममध्ये मराठीमध्ये. तर मी त्यांना म्हटलं मी उत्तर प्रदेशचा पॅटर्न फॉलो करा, मराठीला प्रमोट करा, तुम्ही शासन आहात, तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करा त्याला, तुम्ही प्रोफेसरांना इन्सेंटिव्ह द्या, तुम्ही रिसर्च स्कॉलर्स आणि स्टुडंट्स इन्व्हेस्ट करा ऑन आणि जे रेफरन्स बुक्स आहे त्याचा तुम्ही शांत करा. जर तसं झालं तर ते लिगल सिस्टीममध्ये भारतीय हा उपक्रम जो आहे हा महत्त्वाचा आहे. तुम्ही सुरुवात केली विशेष करायची सुरुवात तर